आपण इथे मस्त असे उपवासाचे वडे बघणार आहोत। रेसिपी एकदम सोपी आहे, आपल्या घरच्याच साहित्यात आणि पटकन होणारी आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मराठी सुगरणमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पाव किलो बटाटे घेतले आहेत। हे बटाटे मी उकडून घेतले आहेत। आता हिची आपण साल काढून घेऊया। आता हे आपण मॅश करून घेऊया। आपल्याला हे व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे हातानेच। थोडेसे बटाट्याचे चंक्स राहिले तरी काय हरकत नाही। तर इथे आपण बटाटे मॅश करून घेतले आहे। आता मी हिरवी मिरची आणि जिऱ्याचं एक छोटंसं वाटण केलं आहे। मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि अर्धा चमचा जिरे घेऊन वाटलं आहे। उपासाला तुमच्या इथे जिरे चालत असेल तर घाला, नाही घातलं तरी हरकत नाही। तर हे आपण आता मिरचीचं वाटण ह्याच्यात टाकून घेऊया। तर इथे भाजलेल्या दाण्याचं कूट घेतलं आहे मी इथे एक छोटी वाटी, ती टाकून घेऊया आपण ह्याच्यामध्येच। आता इथे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकून घ्या ह्याच्यामध्ये। तर हे मिश्रण आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याचा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा। तर अशा पद्धतीने आपण गोळा करून घेतला आहे मिश्रणाचा। आता ह्याचे आपण वडे करायला घेऊया। थोडंसं हाताला आपण तेल लावून घेऊया, म्हणजे आपले वडे हाताला चिटकणार नाहीत आपल्या। आणि तुम्हाला जेवढे मोठे किंवा छोटे हवे त्या आकाराचे तुम्ही वडे करून घ्यायचे आहेत। थोडंसं तेल लावलेलं आपल्या हाताला हे मिश्रण चिटकत नाही। थोडेसे असे मोठेच वडे ठेवले आहेत, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। असं एकसारखं पहिलं आधी मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं गोळा करून घ्यायचा आहे। आणि थोडंसं आपल्याला ह्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। तर अशाच पद्धतीने आपण सर्व वडे करून घेऊया। तर इथे आपले वडे बनवून घेतले आहेत आपण। आता याचं बॅटर तयार करायला घेऊया आपण। तर इथे मी 1 वाटी वरीचं पीठ घेतलं आहे आणि ते राजगिरा पीठ मी 1 वाटी घेतलं आहे। दोन्ही पीठे मी सेम प्रमाणात घेतली आहेत। यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। यामध्ये मी थोडीशी एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेते। आता हे सगळं आपण मिश्रण मिक्स करून घेऊया सुखच। आता ह्यामध्ये पाणी थोडं पाणी टाकत आपण मिक्स करून घेऊया। आपल्याला भज्यासारखं बॅटर करून घ्यायचं आहे। थोडं पाणी टाकूनच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे, नाहीतर पिठाच्या गुठळ्या होतात। थोडीशी लाल मिरची टाकल्यावर वड्याला रंग चांगला येतो, कारण इथे आपण हळदीचा वापर केला नाहीये, त्यामुळे थोडीशी लाल मिरचीने वड्यांना कलर चांगला येतो। तर आपल्याला अशा प्रकारे घट्ट पीठ ठेवायचं आहे। आपल्याला भज्यापेक्षा थोडंसं पातळ ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने आपलं पीठ आपण मिक्स करून घेतलं आहे। तर आता आपण वडे तळायला घेऊया। तर इथे आपण एका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। तर इथे आपलं तेलही गरम झालं आहे। आपण एक ड्रॉप्स टाकून बघूया। तेलामध्ये टाकल्यावर पटकन वर येतो, म्हणजे आपलं तेल हे बरोबर गरम झालं आहे। आता आपण याच्यात वडे सोडायला घेऊया। यामध्ये 1 चमचा आपण तेलाचं मोहन टाकून घेऊया, म्हणजे आपले वडे बाहेरूनही कुरकुरीत होतील व्यवस्थित। आता हे आपण सर्व एकसारखं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण वडा टाकून घेऊया आणि आपल्याला अलगद हा तेलात सोडायचा आहे। तेलही आपल्या इथे गरम झालं आहे। आपण आता दुसराही वडा टाकून घेऊया। बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। अशाच पद्धतीने आपण सर्व वडे टाकून घेऊया।
गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि दोन्ही साईडून गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे ते वडे। तर मस्त असं गुलाबी रंगावर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। तर हा बघा मी तुम्हाला दाखवते एक वडा गुलाबी रंगावर असं तळून घ्यायचा आहे आपल्याला। हा एक्स्ट्राचा चुरा आहे तो मी साईडला काढून घेते कारण चुऱ्याची आपल्याला चटणी करायची आहे। आज आपण सुकी चटणी बघणार आहोत वड्याची। थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर आपले इथे वडे असे तळून झाले आहेत, काढून घेऊया आपण आता हे सर्व वडे। तर अशाच पद्धतीने आपण सर्व वडे आता तळून घेऊया। तर आपला हाही बॅच तळून झाला आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर वडे झाले आहेत हे आपले। तर आता आपला हाही बॅच आपण तळून घेतला आहे, हेही काढून घेऊया। आता हे हातानेच आपण हे बॅटर टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये। गॅसची फ्लेम आपल्याला फास्टच ठेवायची आहे आणि हातानेच हे बॅटर आपल्याला असं शेव पाडून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता मी हातानेच हे बॅटर तेलामध्ये सोडलं आहे। हाय फ्लेमवरच ही शेव आपल्याला भाजून घ्यायची आहे पूर्ण। याची आपण सुकी चटणी बनवणार आहोत। आता हे आपण काढून घेऊ। आपलं हे कुरकुरीत झालं आहे। हाय फ्लेमवरच याला पूर्ण तळून घ्यायचं आहे किंवा एखाद्या चमच्याने घेऊन हे बॅटर आपल्याला फक्त असं वरच्यावर सोडायचं आहे। याची अशी बारीक बुंदीसारखी किंवा शेवसारखी पाडून घ्यायचं आहे आपल्याला। फक्त याला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हाय फ्लेमवरच याला तळून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर हेही आपलं व्यवस्थित असं भाजून झालं आहे, कुरकुरीत झालं आहे। हे पण काढून घेऊया आपण आता हा। तर इथे आपण वड्यासोबत खायला आपल्याला मिरच्याही तळून घ्यायच्या आहेत। मी गॅसची फ्लेम बंद केली आहे। आपलं तेल गरमच आहे, त्यातच आपण मिरच्याही तळून घेऊया आता। मिरच्याला थोडासा कट मारून घ्यायचा आहे। तर इथे आपल्या मिरच्याही तळून झाल्या आहेत, आता त्याही आपण काढून घेऊया। आणि मिरच्या गरम असताना त्याच्यावर आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि टॉस करून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण आता मिरच्यांना मीठही लावून घेतलं आहे। वड्यांचा चुराही थंड झाला आहे जो आहे। तर आपण आता मिक्सर जारमध्ये वड्यांचा चुरा टाकून घेऊया। मस्त अशी कुरकुरीत ही आपली चटणी तयार होईल। यामध्ये थोडीशी लाल मिरची टाकून घेऊया आपण। किंचितसं मीठ टाकून घेऊया कारण आपल्या बॅटरमध्ये आपण मीठ टाकलं होतं। आणि ह्यामध्ये मी 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट टाकते। यामध्ये मी 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट टाकला आहे, खोबऱ्याचा किस टाकला आहे सुक्या आता याला आपण बंद चालू करत असं बारीक चटणी याची वाटून घेऊया। तर तुम्ही बघू शकता इथे आपली सुकी लाल चटणी तयार झाली आहे, जे आपल्या उपवासाच्या वड्यासोबत उपवासाची चटणी आपली तयार झाली आहे। आता आपण वडा सर्व करायला घेऊया। तर इथे आपले गरमागरम उपवासाचे वडे तयार झाले आहे। सोबत लाल चटणीही आणि मिरच्याही आपण तळून घेतल्या आहेत। तुम्हाला मी दाखवते किती कुरकुरीत आपले वडे झाले आहेत। अजिबात तेलकट हे वडे होत नाहीत। मस्त आतूनही आपले वडे बघा तुम्ही किती सुंदर झाले आहेत ते। तर तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी सुगंधला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच एक नवीन व्हिडिओ सहित आपण पुन्हा भेटू। तोपर्यंत धन्यवाद।